पंढरपूर कॉरिडॉरच्या संदर्भात सगळ्यांना विश्वासात घेऊनच या ठिकाणी आम्ही काम करतो आहोत। कोणाचंही नुकसान आम्ही होऊ देणार नाही। तो दुकानदार असो, तो घर मालक असो, तो सामान्य माणूस असो, कोणाचंही नुकसान न करता सगळ्यांचं योग्य पुनर्वसन करून या ठिकाणी हा कॉरिडॉर आपण तयार करणार आहोत। पंढरपूर पेटलं। मुख्यमंत्री फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला स्थानिकांचा कडाडून विरोध। विराट मोर्चाने सरकारला घेरलं। नमस्कार, तुम्ही पाहत आहात वन+ मराठी। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट मानल्या जाणाऱ्या पंढरपूर मंदिर कॉरिडॉरला आता स्थानिक पंढरपूरकरांनी आरपारची लढाई पुकारली आहे। आज पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समितीच्या वतीने कडकडीत बंद पाळण्यात आला असून हजारो नागरिकांनी तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढला। घरं पाडून विकास नको अशी आक्रमक भूमिका घेत स्थानिकांनी थेट आत्मदहनाचा इशारा दिला आहे। काय आहे हा संपूर्ण वाद आणि आंदोलकांच्या मागण्या, पाहूयात या विशेष रिपोर्टमध्ये। कॉरिडॉर प्रकल्पाच्या निषेधार्थ आज पंढरपुरातील मंदिर परिसर आणि स्थानिक बाजारपेठ पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे। स्थानिक व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवून या आंदोलनाला 100% पाठिंबा दिला आहे। यामुळे वारकरी आणि भक्तांच्या गटबाजीने ओसांडून वाहणारे पंढरपूर आज पूर्णपणे भकास दिसत होते। या मोर्चामध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय होता। ज्या कमळाला फुलवण्यासाठी आम्ही जीवाचं रान केलं, तेच कमळ आज आम्हाला चिखलात ओढत आहे, अशा शब्दात महिलांनी भाजप सरकारवर टीका केली। आमचे वाडे शिवकालीन आहेत, ऐतिहासिक ठेवा आहेत, मोबदला देऊन आमचं अस्तित्व पुसता येणार नाही, अशी भावना आंदोलक महिलांनी व्यक्त केली। जर आमच्या घरांवर नांगर फिरवला तर लेकराबाळांसह JCB खाली आत्मदहन करू, असा इशाराही त्यांनी दिला। आम्ही विकासाच्या विरोधात नाही, पण विकास करताना घरं पाडण्याची काय गरज, असा सवाल आंदोलकांनी उपस्थित केला। पंढरपुरात एकरांच्या मापात सरकारी मोकळ्या जागा उपलब्ध आहेत, तिथे विकास आराखडा बनवावा आणि राबवावा। पंढरपूर हे जगातील नंबर 1चे तीर्थक्षेत्र होईल असे प्लॅन आम्ही वारकरी पाईक संघातर्फे दिलेले आहेत, मात्र प्रशासन ऐकायला तयार नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला। सध्या राज्याचे अधिवेशन सुरू आहे आणि अर्थसंकल्पात या कॉरिडॉरसाठी मोठी तरतूद होण्याची शक्यता आहे, मात्र सरकारने घाईघाईने ही तरतूद करू नये, असा इशारा तीर्थक्षेत्र बचाव समितीने दिला आहे। आजचा मोर्चा ही केवळ सुरुवात आहे। यानंतर लाक्षणिक उपोषण, चक्री उपोषण आणि शेवटी आमरण उपोषण करण्याचा निर्धार स्थानिकांनी व्यक्त केला आहे। पंढरपुरातील जुने वाडे आणि मठ हे केवळ वास्तू नसून वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान आहेत। गेल्या 400 ते 500 वर्षांपासून सुरू असलेले भजन कीर्तनाची परंपरा या प्रकल्पामुळे खंडित होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे। साधू संतांच्या आशीर्वादाने निवडून आलेल्या सरकारनेच त्यांचेच मठ पाडू नयेत, असेही आंदोलकांनी सरकारला ठणकावून सांगितले। पंढरपूर कॉरिडॉरचा हा वाद थेट मंत्रालयापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे। एका बाजूला वारकरी आणि स्थानिकांच्या भावना, तर दुसऱ्या बाजूला विकासाचा हट्ट। यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय मार्ग काढणार, हे पाहणे आता महत्त्वाचे ठरेल। कॉरिडॉर बाधित नागरिक आहेत, आपल्याही संपर्कात सगळे आहेत, आपण त्यांच्या संपर्कात आहात। त्यांची मागणी आहे की मुख्यमंत्र्यांनी एकदा त्यांना चर्चेला संधी द्यावी, जेणेकरून हे मुद्दा आपण मध्यस्थी करून मुख्यमंत्र्यांची भेट घालून नक्की यांच्यातल्या ठराविक मुख्यमंत्र्यांची भेट घ्यायची म्हणलं आपल्याला कल्पना आहे की 5 पेक्षा जास्त शिष्टमंडळ घेऊन जाता येत नाही। मी मुख्यमंत्री महोदयांना विचारतो आणि 5 लोकांचं शिष्टमंडळाला वेळ घेतो आणि त्यांनी वेळ दिल्यानंतर आम्ही त्यांना भेटायला घेऊन यांच्या नेमक्या अडचणी काय टू द पॉइंट आणि त्यांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू आम्ही। कॉरिडॉर बाधित व्यतिरिक्त पंढरपूरमध्ये जवळपास 1.5-1.25 लाख लोक आहेत ज्यांचं कॉरिडॉर मध्ये बाधित होणार नाही, मात्र त्यांना वाटतं की कॉरिडॉर व्हावा। यांच्याबद्दल तुमचं काय मत आहे? म्हणजे मी ते सांगितलं ना, कॉरिडॉर व्हावा पण नदीच्या पलीकडे व्हावा, पंढरपूरचा विकास व्हावा पण लोकांनी घरं न पाडता व्हावा। आमचं म्हणणं विकास व्हायला कोणाचाच विरोध नाही, इथं आलेल्या कोणाचाच विरोध नाही विकास व्हायला। तुम्ही 50,000 कोटी खर्चाना पंढरपूरसाठी, पण घरं पाडून खर्चण्यापेक्षा पंढरपुरात बागा करा, पंढरपुरात आलेल्या वारकऱ्यांसाठी सोयी सुविधा करा, आपण आलेल्या लोकांसाठी सभा मंडप करा, आलेल्या लोकांना राहण्याची, खाण्याची, आंघोळीची, इथं कीर्तन करण्याची अनेक सुविधा करू शकता। आपण इथं संतपीठ करू शकतो, आपण इथं संत विद्यापीठ करू शकतो। आलेल्या सगळ्या वारकरी संप्रदायाच्या जेवढे संत झालेत त्या प्रत्येकाचं एक स्मारक करू शकतो।
त्या पांढरीच्या पांडुरंगाच्या वरती जेवढी आख्यायिका आहे त्या सगळ्या आख्यायिकेची एखादी मोठी सृष्टी होऊ शकते. आपल्याला करण्यासारखं खूप आहे, पण घरं पाडून जे करायचंय त्याच्याऐवजी घराच्या पलीकडे शेतात करावं असाच आमचा विषय. निवडणुकीच्या आधी आमदार साहेब आमच्या हिंदू सभा भवनला आले होते बाधितांची भेट घ्यायला, आणि त्या वेळेला असं म्हणले होते कॉरिडॉरचा काहीही विचार नाही. त्यानंतर एक घाई गडबडीने त्यांनी एक बैठक घेतली, त्यात लोकही नव्हते त्यावेळेला फारसे, परंतु सर्वेशाम जशी आम सभा जशी भरते तशा पद्धतीने त्यांनी काय बाधितांची भेट घेतलेली नाही. आम्ही वारंवार इच्छा व्यक्त केलेली आहे त्यांच्यापाशी. त्याचबरोबर मंत्रिमंडळात पालकमंत्र्यांसाठी सुद्धा आम्ही जवळजवळ 40 माणसं आम्ही रेस्ट हाऊसला 5 तास वाट बघत बसलेलो होतो. भले ठीक आमची भेट नाही झाली तर निदान पालकमंत्री साहेबांनी निदान एवढा तर निरोप द्यायला पाहिजे होता की तुम्ही थांबून गेला, पुढे मागा आपण बसू. एवढे सुद्धा सौजन्य राज्यकर्त्यांमध्ये नाही. आमचं काय राज्यकर्त्याशी भांडण नाही किंवा वाद नाही. आता आमचं एवढंच मागणं आहे की सरकारी जागेत कॉरिडॉर व्हावा. कारण आता आबासाहेबांनी ज्याप्रमाणे नदी पलीकडचं सांगितलं त्याचप्रमाणे इतक्या सरकारी जागा वाया गेलेल्या आहेत. पंढरपूर शहरामध्ये पुराचं पाणी न येणारा कुणालाही फारसा उपयोग नसलेला 200 एकराचा प्लॉट आहे म्हणजे यमाई तलाव. आनंद सागर शेगाववाले एवढं कार्य करते, त्यांना पाणी बाहेरून विकत आणावं लागतं, त्यात ओतावं लागतं. इथं आयतं आहे आणि इथं कधीही पूर येणार नाही, जमीन चांगली आहे. आणि हे सगळं करून मॉर्निंग वॉकला जी 200 माणसं जाते त्यांची सुद्धा सोय होऊ शकते. आमचं असं म्हणणं आहे 50-60 रुंदीचा 4 किलोमीटर लांब एवढा प्लॅटफॉर्म आपल्या वापरत आणत नाही तुम्ही. त्यातून अवघ्या 1.25 किलोमीटर विठ्ठल मंदिर आहे. एक स्कायवॉक टाकला तोही सगळ्यात कमी गर्दीचा रस्ता आहे. अशी काय ऐकायलाच तयार नाहीत. म्हणजे जास्तीत जास्त मोबदला दिवस आतापर्यंत जास्त मोबदला दिवस. आणि ज्या काही कलेक्टर बरोबर बैठकी झाल्या त्यामध्ये अशी एक चर्चा बाहेर येते की जर कॉरिडॉर बाधितांनी जर ऐकलं नाही तर तो मोबदला जो काही सरकारी आहे तो मिळेल. म्हणजे असं देखील जर त्यांना जर सुरू केलं तर परिस्थिती येईल. तर काय याच्या मोबदल्याबद्दल आम्हाला काय म्हणायचं नाही, कारण मोबदला आम्हाला मान्य नाही. हृदय काढून देईल. चंदनाची चिता कोणी लावली म्हणून त्याच्यावर झोपत नसतं मनुष्य. उद्या म्हणले चंदनाची मस्त चिता लावली, चांगली सुगंध आहे, त्याच्यावर तुम्ही आडवं पडा, कोण पडेल का? त्याप्रमाणे आम्ही त्यात पडणार नाही. आता काही आमच्यातली माणसं अशी आहेत ज्यांची आतल्या बाजूला घर आहेत, बोळात घर आहेत, त्यांना असं वाटतं की दिलं तर हरकत नाही, देऊ आपण सरकारला. त्यांना घ्यायचं असेल, त्यांना द्यायचं असेल तर आमचीही काय हरकत नाही. उलट आम्ही त्यांना असं सांगतो की आमच्या बाधित भागात ते जे श्रीमंत लोक आहेत ते तुमची जागा विकत घेतील. तुम्हाला जर जागा विकून जायचं एवढा जर तुम्हाला जागेचा त्रास होत असेल तर आमच्या समितीतर्फे सुद्धा आम्ही घ्यायला तयार आहे. आणि त्यांना जर सरकारला द्यायचे असेल तर जे खुशीने देते त्यासाठी कलेक्टर साहेबांचे किंवा सरकारचे हात कोणी बांधलेले नाहीत. आतापर्यंत 20 घरं घेऊन टाकायला पाहिजे होती त्यांनी. त्यांना उलट मी त्यांना असं सुचवलं होतं की दूधपंढरीच्या जागेचा लिलाव निघालेला होता आणि दूधपंढरीची जागा ही लिलाव निघाल्यावर सरकारने कलेक्टर साहेबांनी खास करून हस्तक्षेप करावा, 30 कोटी रुपये त्यांना द्यावे आणि ती जागा सरकारमध्ये रिझर्व्ह ठेवावी. म्हणजे त्या नादाने काही बाधित लोक तुमच्यापासून जायला तयार झाले, त्यांचंही कल्याण होईल, तुमचंही कल्याण होईल. पण सोलापूर यासाठी काही जिल्ह्यातील करायला अशाच तयार ताज्या नाही. घडामोडींसाठी पाहत राहा OnePlus मराठी.